वाटतं करावाच लागतंय, संसार आपाप होतोय. पोरांनी वारीला आलं पाहिजे का? आवड तरुण पोरांना या वारीला, हा, वारीला या बरं, घरला गेल्यावर वारीचं काम करा. वा, हे सगळ्यात मला हे ऐकायचं होतं तुमचं. मोक्ष सुद्धा मागायचे नाही वारकऱ्यानं. मोक्ष मागणं चूक आहे. हा, मोक्ष इथंच आहे. विठ्ठल विठ्ठल नाम मोक्ष इथंच म्हणजे बरोबर नामाशिवाय काही नाही. भजन करण्यास सुद्धा अर्थ नाही. बरोबर. रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर दरवेळी आपण गड किल्ल्यांचा आणि भटकंतीचा ब्लॉग करतो. यावेळी थोडासा एक वेगळा ब्लॉग घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. तर यावेळी आपण आलेलो आहे पंढरीच्या वारीला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जगद्गुरू श्री तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज, तसंच महाराष्ट्रातून निघणाऱ्या असंख्य साधू संतांच्या पालख्या या पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला सगळे भाविक भक्त, अक्षरशः महाराष्ट्रातून लाखो वारकरी तिथे पोहोचतात. तर आपण अशाच एका सोहळ्याला आलेलो आहे आणि या सोहळ्याची खासियत तुम्हाला माहिती असेल. प्रत्येक वारी सोहळ्यामध्ये असतो तो खूप सुंदर असा रिंगण सोहळा. तर आता आपण आलेलो आहे असाच एक रिंगण सोहळा जगण्यासाठी. तर रिंगण सोहळा संत जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखीमध्ये आलेलो आहे. इथला पहिला रिंगण सोहळा असतो तो बारामतीच्या पुढे आल्यानंतर बेलवाडीला, आणि दुसरा रिंगण सोहळा असतो तो इंदापूरमध्ये. तर आता आपण इंदापूरमध्ये आलेलो आहे. तर आजच्या दिवशी इंदापूरमध्ये पालखीचा मुक्काम असतो आणि सोबत असतो एक नेत्रदीपक असा सोहळा. तर चला, हा सोहळा कसा असतो, काय असतो, हे सगळं दाखवतो तुम्हाला. चला, पूर्ण भेटू पूर्ण ब्लॉगमध्ये. जन्म आणि मरणाचा फेरा सुरू होतो आणि सुरू होतात प्रश्न उत्तरांची आवर्तनं. जगण्याच्या ह्या रहाटपाळण्यात आईबाप बसवत असले तर मग हा रहाटपाळणा फिरवते कोण? मग तुझा शोध सुरू झाला. विठ्ठला, आबा पांडुरंगा, तू नेमका कुठे आहेस? आषाढात पुढं सरावं पांढऱ्या ढगांनी तरंगत तरंगत आणि बरसावं काळं सावळं रूप धारण करून. तसेच दिसतात लाखो वारकरी तुझ्या सावळ्या रूपाकडे येताना. किती तुकोबा, कित्येक चोखोबा, कित्येक ज्ञानोबा, कित्येक गोरोबा, किती जणी, किती मुक्ताई, किती नामदेव, किती कानाई. पण विठ्ठला, तू नेमका कुठे आहेस? आम्ही 10 वर्ष झालं देव देवस्थान, 10 वर्ष झालं देव देवस्थान. रोजची सकाळची सगळ्या पायऱ्या देवाच्या झाडाच्या पुसायच्या, रांगोळ्या टाकायच्या. वय विसरून कलत्या वयाने धरलेल्या ठेक्यात तू आहेस की बंदिस्त प्रवासात शोधून काढलेल्या झरोक्यात तू आहेस? उधळलेल्या भंडाऱ्यात तू आहेस की फडफडणाऱ्या वाऱ्यात तू आहेस? पांडुरंगा, तू नेमका कुठे आहेस? लक्ष लक्ष पायांना, लक्ष लक्ष डोळ्यांना, लक्ष लक्ष काळजाला तोच पेच. पांडुरंगा, तू नेमका कुठे आहेस? दररोज सरावलेले असूनही कधी कोणाची पोळी चुकते, ती चूक तू आहेस? की दिंडी नियम मोडून रस्त्याच्या कडेला नातवाला लागलेली भूक तू आहेस? या वयात सगळंच पार करून निवांत बसलेल्या जोडप्यांचा घडलेला प्रवास तू आहेस? की काहीही न बोलता पुन्हा निमूटपणे सुरू झालेला प्रवास, तो सहवास तू आहेस? लक्ष लक्ष पायांना, लक्ष लक्ष डोळ्यांना, लक्ष लक्ष काळजाला तोच पेच. विठ्ठला, तू नेमका कुठे आहेस?
तांडेच्या तांडे ढगांसारखे सरकत गेले, पण कोणी थांबलं नव्हतं. पेच होता तरी माथ्या आठी नव्हती. कुणी देहाच्या चिपळ्या करून नाचतंय, कुणी डोक्याची तुळस करून बागडतंय, कुणी पायाला भिंगर बांधून फुगडी केली, कुणी वाऱ्यासोबत फडफडतंय, कुणी आभाळाकडे बघतंय तर कुणी जमिनीकडे, कुणी पावलांचा जागीच ठेका धरलाय तर कुणी सबंध देहाचा चोका केलाय. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्वास रखुमाई आत्मा विठुराया चित्त चंद्रभागा पंढरी काया. श्वास रखुमाई आत्मा विठुराया चित्त चंद्रभागा पंढरी काया. विठ्ठला बालो कराया पावसाळे सोड तू. विठ्ठला बालो कराया पावसाळे सोड तू. ह्या दिगंती मेघ सारे सावळाले जोड तू. विठ्ठला बालो कराया पावसाळे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भिंत माझी गवताची गवती उंबरे तुझ्यासाठी वीट तरी सावळ्या थांबरे. ओढलेले ह्या धरेवर भेगाळले थोड तू. विठ्ठला बालो कराया पावसाळे सोड. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठला बालो कराया. मग जो दिसेल त्यालाच विचारत गेलो, तुम्ही पांडुरंग आहात, तुम्ही विठ्ठल आहात, तुम्ही तुम्ही तुम्ही. तेव्हा प्रत्येकाचंच उत्तर हो आलं, प्रत्येकाचं.
साध्य